मी प्रियांका तुमचं सर्वांचं सुषमा गावंडे यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत करत आहे। तर आज आम्ही कोणातरी घेऊन चाललो आहे, कुठेतरी असंच अलिबागलाच चाललो बीचवर। तर सर्व आवरलं आहे, तसं जेवण वगैरे सर्व सोबत घेतलं आहे। तर चला आता मी ते तुम्हाला दाखवते। तर आम्ही आता निघालेलो आहोत। ॲक्च्युलीमध्ये आम्हाला दाखवता नाही आलं जास्त काही। शू फुल खुश आहे, तर तो तुम्हाला मी दाखवते। तर हा बघा, हा आहे शू आणि शूला घेऊन चाललोय। शू इकडे ये काम। शू खूप खुश झालाय। शूला आम्ही खूप सांगितलं बीचवर तिथे पण आहेत आणि शूला आम्ही काहीतरी 1-1.5 वर्षानंतर, म्हणजे हे पहिले नाहीचे, मी आल्यापासून आम्ही 1.5 वर्षानंतर त्याला पहिल्यांदा नेतोय बीचवर चाललोय। तर बघू शकता पाठी नुसता धावतोय, त्याला खूप एक्साइटेड आहे तो फुल फिरायला जायला। आणि त्याचं सर्व जेवण वगैरे पण पॅक केलंय, चिकन, त्याचं भात, त्याचं सर्व टॉवेल वगैरे सर्व घेतलंय। ते काही मला दाखवता नाही आलं, तर चला आता मी तुम्हाला तिथे जाऊन दाखवते। हा बघा शू, शू खूप भारी वाटतंय त्याला। ऍक्च्युली मध्ये असं वाटतंय की आता आम्ही त्याला डॉक्टरकडे नेतोय, त्याला माहित नाहीये, पण तो बीचवर जाऊन बघूया किती एक्साइटेड होतोय। हा शूचा असं जँगोला जास्त दाखवता नाही आलं, कारण की पटकन कॅमेरा बंद झाला। सो थोडासा दिसला शूचा फ्रेंड, तो पण जर्मन शेफर्डच आहे। चला आता जाऊया, पुढे गेल्यावर दाखवतो। चला तर आता आम्ही काचत थोड्या वेळासाठी बंद केल्यात, कारण की तो खूप दमेल, नुसता इकडून तिकडून धावत होता। आता बघा कसा दमून बसलाय। शू बबले इकडे बघ। तर चला आता बघूया, थोडा वेळ, जेवढा वेळ बसता येईल त्याला तेवढा वेळ बसवतो आणि नंतर परत काचा उघडतो, कारण की त्याला असं कोंडल्यासारखं होतं काचा बंद केल्यावर पण। रस्ता बरोबर आहे की नाही बघायसाठी, तर एक्साइटेड आहे की नवीन रस्ता आहे त्याला। समोरचा व्ह्यू पण बघू शकता तुम्ही। थोडा थोडा पाऊस पण पडतोय। ट्रॅफिक होती। शू पण पूर्ण असं थोडंसं उदास झाला होता। शू इकडे बघ, इकडे बघ काय। शू पण उदास झाला होता आणि बसला होता डायरेक्ट। बस सिट डाऊन, सिट डाऊन, सिट डाऊन, सिट डाऊन। शूची सोल्जर कट मारले ना, म्हणून शू असं बारीक दिसतो। काय शिवडू, काय शिवडू इकडे बघ, काय बघ, खाऊ खाऊ। आम्ही आता उतरलो होतो नाश्ता करायला, म्हणजे मिस्टर आई वडापाव खाल्ला आणि मी लिंबू सरबत। शिव पण बसलाय। ट्रॅफिक खूप आहे, आम्हाला इथेच जवळजवळ 12:30 वाजले। अजून आम्ही कुठे कुठे आपण कोयनाडलाच जातो। ट्रॅफिक पण भरपूर आहे, कारण की लगातार सुट्ट्या आहेत, त्याच्यामुळे सर्व अलिबागला वगैरे। तर शिव पण बघा पाठी कसा बसलाय, त्याला जेवूनच आणलं होतं घरून, जेणेकरून मी मध्ये कुठे देता नाही येणार, त्याच्यामुळे त्याला घरून जेवून। आम्ही जसे जसे पुढे चाललोय तर तसा तसा पाऊस पण खूप जोरात यायला लागलाय। शिव पण उदास झालाय थोडा, कारण की त्याच्यासाठीच आम्ही आलो होतो आणि पाऊस भरपूर आहे।
तर आता आम्ही थांबलो थोडं, पाण्याची बॉटल घेतली एक, थोडंसं खायला घेतलं आणि शिवला पण एक आईस्क्रीम घेतली व्हॅनिला. बघा कसं खुश झालाय, खातोय नुसता. हे भरवतायत. तर आता मी थोड्या वेळात मांडवा आणि आवास बीचवर पोहोचू. बघू आता कुठल्या बीचवरती मोकळी जागा भेटते शूसाठी. शू बघा पाठीत किती एक्साइटेड झाला. हल्ली खिडक्या ओपन केल्यात आम्ही, पाऊस पण थोडा थांबलाय, तो पण खूप एक्साइटेड आहे. आणि बराच टाइम झाला तो भुंकला पण नाहीये. आज खूप शांत आहे, काचा बंद, सर्व बंद, बाहेर आलोय. चला आता तिथे जाऊन मी तुम्हाला दाखवते. तर चला आता आम्ही आलेलो आहोत मांडवा बीच वरती. शिवची एक्साइटमेंट बघा, त्याला काढतोय. शिव, बबली, आम्ही उतरलो गाडीतून आणि पाऊस आला टायमावरती. तर शिव पण बघा, शिव आम्ही सगळे छत्रीत आहोत. शिवला आम्ही ते आता मांडवा बीचच्या इथून एक रस्ता होता छोटासा, तिथे गाडी लावली आणि इथे घेऊन आलो. तर शिव आमचा घाबरतोय पाणी जसं येतोय तसा. फर्स्ट टाइमच तो, म्हणजे लहानपणी तो आला होता, बट मोठा झाल्यावरती तो फर्स्ट टाइमच आलाय, त्याच्यामुळे तो थोडा घाबरतोय. पाणी पितोय. तोंडात नको घेऊ पाणी. समजत नाही काय आहे. हा शी शी शू तोंडात गेला फक्त पाणी. पण नो भिजलाय, पूर्ण भिजला. आता शिवला इटिंग टाइम चालू आहे. चला चला चला, इटिंग इटिंग. तू इकडं का. चला आता आम्ही इथून निघतो. त्याचं इटिंग टाइम पण झालेला आहे. त्याला भेटायलाही एवढे सर्व कुत्रे आलेले आहेत. चला टाटा, बाय बाय. आम्ही आता तिथून निघालो बीच वरून. शिव बघा किती खुश झालाय, खूप खुश झालाय. त्याला खूप आनंद झाला. ऍक्च्युली मध्ये आम्ही त्याला कधी असं आणलं नव्हतं, म्हणजे लग्न झाल्यापासून तर नव्हता आणला त्याला. आणि आता त्याला आम्ही आज घेऊन आलेलो. खूप दिवस त्याला न्यायचं होतं पण पाऊस पडत होता, त्याच्यामुळे नेता नाही आला. सो फायनली आज घेऊन आलो त्याला.
जास्ती काही खेळलं नाही, पण बाहेर फिरला ना त्याला पण खूप छान वाटलं. म्हणजे जवळजवळ 1.5-2 वर्षांनी तो एवढा बाहेर ट्रॅव्हल केली त्याने, त्याला पण खूप छान वाटलं. तो पण आता